साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले घेवा चाय घेवा तू काय तुझी वेगळी चूल पेटवलीस काय? वय ही माणसं खय माका त्यांच्या चुलीवर अंदूक देतात मी माझा कायता करते आणि खाते तुझ्याशी कोणीच बोलत नाही का? निलिमा बहिणी तेवढं चांगले होत माका नवीन कपडे पण दिल्यानी पण बाकी माका नजरेसमोर पण उभी करत नाही करतील एक दिवस तुझा पण येईल तुमच्यामुळे माका या घर तरी मिळालं माझ्यामुळे कुठलं अण्णांची तशी इच्छा होती म्हणून झालं रस्त्याक लागून जी जमीन हा ती तुमका मिळावी ही अण्णांचीच इच्छा होती ना होय मी सांगितले तसा मी सहयोग करूक तयार आहे तुम्ही म्हणशाल तर ते ठीक आहे पण त्या बदल्यात माझी एक अट हा अट वय माझ्या औशीचे लय दागिने होते झाडाक लटकली तेव्हा उतरवल्यावर ते सगळे दागिने नाथानं या माणसांना दिल्यानी माका माझ्या आईचे दागिने हवे हत त्याच्यातल्या माझ्या आईचो बांगडे हवे होत अहो असं येर झाडं घालून काय होणार हा अण्णांनी ह्याची घरात येऊची सोय केल्यानी तेव्हाच आपली पण घरातून बाहेर जाऊची व्यवस्था केल्यानी बघितलास आहे कोण तुमका घराबाहेर काढता बघतोय मी काय करणार आहोत आपण हा त्या दिवशी वकिलांका फोन करून कुणी बोलवल्यान ह्यानी आणि आता आपण जमीन वाचूक बघताव तर ह्या वकिलांका सह्य देऊक तयार झाला तरी मी आधीपासून सांगत होते एका घरातून बाहेर काढा पण माझं ऐकलाच नाही सरिता काहीही होणार नाही जर आपल्याला ती कागदपत्र मिळाली तर सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना पण ती कागदपत्र हत खय नेण्याकडेच ना दत्ता जरा हळू बोल का हळू बोलू बोलणार मोठ्यानं ऐकल्याने ते ऐकल्याने ही वाद वाढवून काय होणार आहे का मग काय सगळी जमीन हडपूक देऊची हा कशात घालूच्या या वकिलाच्या हे असं म्हणालो का मी पण गप राहा दुसरा काय होणार हा आपण गप बसायचा आणि ह्यो वकील त्या सुषमा वांगडान मिळून काय काय करल ह्याचा नेम नाही तुझा हा सगळा मुंबईक आमचा काय हा आम्ही हाय सोसत राहायचा काय गप रवा रे बाबांनो
आता काय होऊचा नाही. त्या सुशल्या घराच्या बाहेर होता का घरात इला. तो वकील ह्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, तो ओस्त्रीतून घरात इलो. या सगळा कित्याक होता. लोकांना माहित आहे या घरात भावांमधून इस्तव जायत नाही. लोक त्याचा फायदा घेतात. नाही तर काय मजल होती सुशल्याची घरात येऊची, आणि काय मजल होती त्या वकिलाची नायकांच्या जमिनी हडपूची. म्हणान सांगते आता वाद घाला नको, मिळान मिसळान रवा. भाऊजी, तुमचा हा जो काय चालला हा ना, तर तुमका आणि तुमच्या वयाक शोभना नाही. असं काय म्हणताय वहिनी. खोटा बोलणार नाही मी. जा काय दिसता हा ना ताच बोलते. तुम्ही यांच्या विश्वासातले ना, ह्यांनी दिलेला शब्द पाळलाच ना तुम्ही. या घरात हक्काने हे होतच. ह्यांनी पण तुमका घरातलोच म्हणून वागवल्यानी, पण तुम्ही काय केलास. तुम्ही ह्यांच्या विश्वासात तडो दिलोस. विश्वासघात केलात त्यांचा. दिलेल्या शब्दात जागलाच नाही तुम्ही. या घरात हक्काने इलास, पण ताज घर तुम्ही उद्ध्वस्त करून निघालास. सगळं तसंच आहे. मीही अजून तसाच आहे. प्रश्न आहे तो फक्त जमिनीचा. त्यामुळे हे सगळं होतंय. हो, म्हणूनच आम्ही म्हणतोय हे प्रकरण मिटवूया. पण मी कुठं नाही म्हणतोय. माझंही तेच म्हणणं आहे. तुम्ही फक्त कागदपत्रावर सह्या करा. मी माझी जबाबदारी पार पाडतो. सगळे वाटे मृत्यूपत्राप्रमाणे करून देतो. आम्ही त्या कागदपत्रांवर सह्या नाही करणार आणि ती जमीन पण देणार नाही. मग वाटण्या पण तोपर्यंत होणार नाही. तेवढंच मला सांगायचं. खरं सांगू का, आपल्या लोकांबरोबर असं वागायला मला बरं वाटत नाही. पण अण्णा गेल्यानंतर माझं इथं कोणीच नाही असं मला वाटायला लागले. म्हणून निदान अण्णांची आठवण म्हणून तरी ती जमीन माझ्याजवळ ठेवीन. वकिला का जरा ऐकता माझं. काय ना, आम्ही तुमचं सगळं ऐकून घेतलं. बरोबर. ही ती कागदपत्र आहेत ना, ती आमच्या घरच्यांना नाही कळणार, पण मला सगळं इन आउट माहिती आहे. लक्षात ठेवा, मी ही प्रॉपर्टी पण घेणार आणि लग्नही करणार. कायदेशीर सगळ्या वाटण्या करून टाका. ही 1 महिन्याच्या आत. फोन लाव अभिराम रावांका. अहो फोन कर म्हणून सांगते ना, मग कर फोन. आता का फोन लावू. अगो सांगते का आम्ही येतो म्हणून. अगो पण आता थंय जाऊचं असं मग खेका सांगू काय त्यांना फोन लावू म्हणा. तुझा आपला काहीतरी ना. तुम्ही जास्त प्रश्न विचारत बसू नका. आता मी सांगते तेवढा करा. देविका फोन लाव. हॅलो. हॅलो, तुम्ही कुठे आहात. अगं मी घरीच आहे. बर, आम्ही येतोय तिथे. का इथे.
बघते. आई बाबा. हॅलो हॅलो. This person's phone is switched off. अभिरामा. हा रे अभिरामा, अरे असा बाहेर कित्याक उभो? आई देविकाचा फोन होता. काय आता कित्याक फोन केला तुका? ती आणि तिचे आई बाबा इकडे येत आहेत. काय हा येतात कित्याक? मला नाही माहिती. अरे पण तू त्यांना विचारायचं नाही काय? अगं मी विचारलं पण तेवढ्यात फोन कट झाला. अरे देवा, आता ती हळल्यावर पुन्हा भांडणं होतली. तुका माहित आहे ना त्यांका बघितल्यावर दत्ताचो पारो कसो चढता? आई हे बघ, ते काय येतात इकडे मला नाही माहिती, पण त्यांचं म्हणणं आपण एकदा ऐकून घेतलं पाहिजे. अरे माका कळता रे, पण दत्ताक कोण समजवतला? हे बघ, तू त्याला सांग शांत बसायला. आधीच त्यांनी कमी अपमान नाही केला त्यांचा. आता ती माणसं हळल्यावर लग्नाचाच विषय काढतली. या सगळ्या दत्ताक सहन होऊचा नाही. त्यांका पण जरा धीर धरू काय होता? आई काय बोलतेस तू? किती दिवस धीर धरायचा त्यांनी? त्यांना पण लोक विचारत असतील, काय उत्तर द्यायची त्यांनी? आणि किती दिवस मुलीला घरात बसून ठेवणारा सांग मला. अरे पण हा येऊन तमाशो झालो तर ह्या प्रकरण अधिकच चिघळतला. देविकाची आऊस पण गप बसूची नाही. काय करूच आता? अभिरामा, तू त्यांना थांबूक होया होता. आता काय होतला काय माहित नाही. आहे हा जा काय वकिलांचा चाललेला आहे ना, हा बरा नाही. हा माका कळता गो, पण आता हे तिघे भाव एकत्र येल्याशिवाय काही एक होऊचा नाही. तुम्ही अभिराम भाऊजींका सांगा, ते ह्यांनी सांगितलेलं ऐकतात काय? दत्तान सुद्धा तर समजून घेऊक होया. धाकटो भावा चुकतलो. चुकतात ना, मग भावानं सांगितलेलं ऐकूक नको? या बघ, कोण कसा वागता त्याच्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊक होया, एवढाच माका वाटता. यमुना, काय झालं? अगो झाडाजवळ दिवो लाव. हा लावते. आहे काहीही झाला तरी ती जमीन वकिलांच्या नावावर झाली तर मी गप राहणार नाही. हा सांच्या कथा भांडणा नको. अगो काय गरज होती हे बॅगे घेऊन येऊची? अहो तुमका मी काय सांगते ना तसाच करा. वय म्हणून सांगले ना वयच म्हणायचा. काय जास्त बोला नका तो. ह्या असा केला नाही ना तर हे नाईक वटणीवर येऊचे नाही. अगं पण आई, देविका तुका या घरात येऊचा हा ना, अभिरामरावांशी लग्न करूचा हा ना, मग जास्त आता पुढे पुढे बोलू नको.
तुका काय आता आम्ही हे सोडून जाणार नाही. ह्या तेंका फक्त दाखवचा असा. बघा आता काय होताल आता. चला चला हो. बोलवा त्यांका बाहेर. नाही कानू, हो नाही कानू, नाही कानू. दत्ता थांब. नार्वेकर हे काय बॅगा वगैरे घेऊन काय झालं? बोल आता काय ता गप तिथ्यात. काय झालं सांगाल का? देविका काय झालं? हा हैसल्या तोंडाने सांगताल आता. अण्णांनी लग्न ठरल्यानी ते गेले, दोष ह्याच्यावर ठेवल्यानी आम्ही गप रवलो. 13 किलो आमचं अपमान झालं तेव्हा आम्ही गप रवलो. गावातली माणसं म्हणतात आमच्या मुलीचं पायगुण चांगलं नाही तेव्हा आम्ही गप रवलो. काय बोलतलो आणि कोणाक सांगतलो आम्ही नशिबात दोष देतो. आपण झालंय काय? तुमच्या भावाका विचारा काय ता. आता गप कित्या बोल. काय केलंस? काही चुकीचं केलेलं नाहीये मी. तुमका असं वाटतं पण हे एकमेकांका चोरून भेटतात, फोन करतात. आमचं लेख असं करूच नाही. मग काय आम्ही खोटा बोलतो? विचारा त्यांका. सांगा हो अभिरामराव. बोल अभिराम, क्या खरा का खोटा? बोलतो आम्ही फोनवर. एकदा भेटलोही होतो. झालाय बघितलंस. आपलाच नाना खोटा तर दुसऱ्यांका काय बोलणार? अरे अभिरामा कित्याक केला असं तू? तुका सांगितलं होतं ना वाईस थांब म्हणून. कळत नाही तुका? लोक काय म्हणतील आता? तुमका म्हणतीलच हो पण आमची पोरीकडची बाजू अख्ख्या गावात कळला. तुमच्या लेकीक कळत नाही? तेका फोन करून कोणी बोलायला ते विचारा. मिस केला होता फोन. भेटायचं होतं आम्हाला. तोंड वर करून सांगताना तुका काहीच कसं वाटत नाही रे? काय चुकीचं केलं मी? तुम्ही तर माझ्या लग्नाचा विचार पण नाही करत. अभिरामा तुका आधीच सांगितलंय ह्यांच्याची सोयरीक होऊची नाही. तुका आधीच सांगितलंय ह्यांच्याची सोयरीक होऊची नाही. मग आम्ही काय आमच्या मुलीक विहिरीत ढकलून देऊ? बघितलंस ना काय म्हणतात ती. तरी तुका बजावून सांगितलं होतं फोन करू नको, भेटाक जाऊ नको. केलंस ना आपल्या मनासारखा. जा आता जीव देऊ द्या काहीतरी. असं का बोलताय तिला तुम्ही? मग काय करू? हा हे का आम्ही आता घरात घेऊतो नाही. तुम्हीच काय ता बघा. ओ लोक काय काय नावा ठेवतात माहित असा? हो आता कोण लग्न करतो याच्या बरोबर? हा घरात बसवता का हे का? तुमची लेखा तुम्ही तुमचं बघून घ्यावा. अभिरामराव बघितलंस ना तुम्ही सांगत होतास ना देवी कशीच लग्न करीन. मग आता किती बोलत नाही. आमची इज्जत येशिवाय टांगलंच आमका गावात तोंड दाखवूक ठेवूक नाही. आमका आता पोर नव्हता समजू. जा
थांबा. देविकाला कुणीही काय बोलणार नाही. माझ्या लग्नाचा निर्णय कायम आहे. 2 महिन्यांनी करेन मी लग्न. कुणाचा विरोध असला ना तरी. अभिरामराव लक्षात ठेवा, दिलेला शब्द जर पाळल्यात नाही तर माझी हाय लगात हाय. भट्ट्याचा नाही होय सांगून देतोय. तर गो चाल. नार्वेकर, नार्वेकर.